दरम्यान परीक्षा रद्द केली मात्र दोषींवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी केली काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी। तर पुन्हा परीक्षा घेणं म्हणजे जखमेवर मलमपट्टी करण्यासारखं असल्याचा टोला मेहबूब शेख यांनी लगावलाय। एमपीएससी कडे क्लास 4 पासूनचे पद देण्याची जबाबदारी आहे त्यांच्यावर सोपवली। यंत्रणा तोटकी आहे। मला सांगा मॅनपॉवर नाही आणि आज हे सगळं संघात्मक हे मागणी करतात ते 2-2 वर्ष परीक्षा होत नाही, 2-2 वर्ष ती भरती होत नाही, 4-4 वर्ष होत नाही आणि क्लास 1 पासून तर क्लास 4 पर्यंतची जबाबदारी रिक्रुटमेंटची जबाबदारी आता एमपीएससी कडे दिली। हे सगळं जो आहे आणि तिथे पण गोंधळ आहे, तिथे पण सगळ्या त्या व्यवस्थेमध्ये लिकेजेस आहेत आणि सरकारमधले काही लोक त्याचा फायदा घेऊन गोंधळ घातला जातोय। म्हणून आरोग्याचे तरी किमान पद पूर्ण भरले पाहिजेत एवढी साधी अक्कल सरकारला नसेल, आरोग्य विभागाला नसेल तर यापेक्षा दिव्य काम। अखेर एमपीएससीला मान्य करावे लागलं की पेपर हा फुटला आणि त्यांनी सांगितलं की एक विद्यार्थ्याकडे पेपर गेला वगैरे, परंतु तो किती विद्यार्थ्याकडे गेला, कसा गेला हे त्या ड्रग्ज इन्स्पेक्टरची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना माहिती आहे आणि ते आम्ही देखील अनेक वेळा पुराव्यासहित लोकांच्या समोर मांडलेलं आहे। पण परीक्षा रद्द करणं तुम्ही केली, तुमचं अभिनंदन आहे, परंतु सरकारला देवेंद्र फडणवीसांना मला विनंती करायची आहे की परीक्षा रद्द करणं हे पेपर फुटीचा जो गंभीर आजार झालाय त्या आजारावरचं हे मलमपट्टी आहे, परंतु हा आजार मुळासकट जर तुम्हाला नष्ट करायचा असेल तर ह्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे। याचे धागेदोरे, याच्यात कोण कोण गुंतलंय, ह्या पेपर फुटीच्या चक्रव्यूहात कोण कोण अभिमन्यू अडकलेत हे तुम्ही त्या ठिकाणी शोधलं पाहिजे।